थांबा, हे 5 होम रेमेडीज तुमची स्किन खराब करत आहेत. नंबर 1, टूथपेस्ट. पिंपल्सवर टूथपेस्ट लावल्याने तिथली स्किन ड्राय होते आणि तात्पुरते पिंपल्स, परंतु स्किन बॅरियर डिस्टर्ब झाल्यामुळे फ्लेकिंग आणि रेडनेस ट्रिगर होतात आणि ॲक्ने वर्सन होतो. नंबर 2, लेमन ज्यूस. लेमन ज्यूसमध्ये विटॅमिन सी असल्यामुळे तात्पुरती स्किन ब्राईट होते, परंतु लेमन ज्यूसचा pH हा हायली ॲसिडिक असल्यामुळे इरिटेशन, ड्रायनेस आणि सेन्सिटिव्हिटी वाढते आणि केमिकल बर्न्स देखील होऊ शकतात. नंबर 3, बेकिंग सोडा. आपल्या स्किनचा नॉर्मल pH हा स्लाइटली ॲसिडिक असतो, परंतु बेकिंग सोडा हा अल्कलाइन असल्याकारणाने ते आपल्या स्किनचे बॅरियर डॅमेज करते आणि ॲक्ने ब्रेकआउट्स वाढवते. नंबर 4, बेसन स्क्रबिंग. जरी आपल्याला स्क्रब करणे हे डीप क्लेन्झिंग वाटत असले तरीसुद्धा रिपीटेड फ्रिक्शन आपले स्किन बॅरियर वीक करतो. खास करून सेन्सिटिव्ह स्किनमध्ये रिपीटेड स्क्रबिंग केलं तर ॲक्ने खूप जास्त प्रमाणात वाढतात. ॲक्ने प्रोन स्किनवर जर कोकोनट ऑइलचा वापर केला तर चेहऱ्यावर लेयर फॉर्म झाल्यामुळे पोर्स ब्लॉक होतात आणि पिंपल्स जास्त प्रमाणात वाढतात.